नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू करायची आहे आपल्याला. तर त्यासाठी प्रयत्न म्हणून आपण काय करत आहोत, काय केलं पाहिजे? तुम्ही सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर ही जाहिरात लवकरात लवकर येईल. फक्त माझ्या एकट्याच्याच प्रयत्नांनी काय होणार की जाहिरात लवकर येणार नाहीये. तर त्यामुळे लवकरात लवकर प्रयत्न करायला लागतील आपल्याला. तर याच्यासाठी काय प्रयत्न करायला लागतील? यासाठी काय करायचं की विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी आहेत, जसे की हे विष्णू लाड विद्यार्थी आहे. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. आता प्रत्येकाचे नाव घेत नाही बसत आहे. पण प्रत्येक विद्यार्थी आहेत ते काय करतात की माहिती देत राहतात, की ते आर-टी-आय टाकून ते माहिती मला फॉरवर्ड करत राहतात, सांगत राहतात. त्यांचे कॉल रेकॉर्डिंग वगैरे पाठवत राहतात. मंत्र्याला बोलल्याची वगैरे सगळ्या गोष्टी सांगत राहतात ते. तर त्याच्यासाठी आपले प्रयत्न सगळ्यांचे झाले पाहिजे. एका दुसऱ्याचा प्रयत्न होऊन हा मुद्दा सुटणारा नाहीये. तर बघा ही जी आर-टी-आय टाकलेलं आहे त्याच्यानुसार 10 जुलैपर्यंत जी रिक्त पदं आहेत बघा, रिक्त पदं आहेत त्याची माहिती देण्यात आली होती, मागितली होती. त्यांनी जी माहिती आहे ती पाठवली आहे मार्च 2024 अखेरची माहिती यांनी काय केलं की पाठवलेली. आता हे काय करतं की 3-3 महिन्याला ही माहिती अपडेट होत राहते. तर मार्च, एप्रिल, मे नंतरनं आर-टी-आय टाकल्यानंतरनं हे काय करतील की तुम्हाला जूनपासूनची काय करतील की माहिती देतील हे. हे 3-3 महिन्याच्या काय करलंय की माहिती दिलेली राहते ही. तर अजून आर-टी-आय गेलेला आहे नवीन. त्याच्यानुसार जसं आर-टी-आयचा रिप्लाय येईल, तशी आपण काय करूयात की अजून ती माहिती घेऊयात. तर बघूयात की किती जागा रिक्त आहेत त्या. तर जर तुम्ही पाहिलं आता या टेबलनुसार, तर एकूण पदं इथं आहेत आणि ही रिक्त पदं इथे दिलेली आहेत. तर ही गट अ ची पदं आहेत. गट अ ची पदं जी आहेत त्याचा आपला काही संबंध नाही, कारण ती सरळ सेवेने भरली जात नाहीत ही पदं. त्याच्यानंतरनं पुढे जी पदं असतात गट क ची आहेत ॲक्चुअली. तर ही पदं जी असतात ती आपल्या याच्यानुसार भरली जातात. गट क ची ही पदं आहेत ती टोटल. तर या पेजेसवर आहेत ते गट क ची पदं. तर बघा एकूण पदं आहेत हे आहे मंडल निरीक्षक 3 पदं आहेत एकूण. तिन्हीची तिन्ही रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं निमतादार आहे 4 पदं आहेत. एकही रिक्त नाहीये. मुख्य लेखापालची 164 पदं आहेत. 4 पदं रिक्त आहेत. त्याच्यानंतरनं लेखापालची 40 पदं रिक्त आहेत. 398 पदं लिपिकची पदं रिक्त आहेत. 54 पदं वनपालची रिक्त आहेत आणि इथं जर बघितलं तर वनरक्षक पदाकरिता एक 1684 खूप मोठा आकडा आहे. हे पदं रिक्त आहेत. आता हे पदं रिक्त आहेत याच्यामध्ये जर आता जे नियुक्ती झालेले विद्यार्थी आहेत त्यांची काय करायचं की ॲड केल्यानंतर ही आकडा जो आहे तो खाली येऊ शकतो. त्याच्यानंतर सर्वेक्षरची 68 पदं आहेत. 1 पद वनसांख्यिकी 8 पदं आहेत ते कनिष्ठ वनसांख्यिक सहाय्यक आहे. 39 पदं आहेत ती हत्यारी पोलीस प्रतिनियुक्ती आहे. तर अशी जर टोटल जर पाहिली गट क ची, तर टोटल आकडा दिला आहे का यांनी इथं पाहतो मी. हां, तर टोटल आकडा दिलेला आहे 24 ते 26 पदं जी आहेत ती काय आहेत की कंप्लीट रिक्त आहेत. 24 ते 26 पदं. 24 ते 26 पदं रिक्त आहेत. एकूण 14,092 पदांपैकी 24 ते 26 एवढी पदं काय आहेत की रिक्त झालेली आहेत. आता गट ड ची जर पदं बघितली, तर ही पदं टोटल जर पाहिली तर ही पदं रिक्त आहेत. 184 पदं आहेत. एकूण जर पाहिलं तुम्ही तर 20,985 पदांपैकी जर पाहिलं तर 3,097 एवढी पदं रिक्त आहेत. आणि जर डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर या आर-टी-आय मधून जर तुम्हाला अजून जास्त क्लिअर माहिती भेटून जाईल. तर बघा सरळ सेवेची 9,000 1 मिनिट थोडा फॉन्ट कमी करतो. हां, ही आहेत 9,785. त्याच्यानंतरनं एकूण पदं आहेत, मंजूर पदं आहेत. भरलेली पदं आहेत 8,101. त्याच्यानंतरनं जर बघितले तर एकूण रिक्त जी पदं आहेत ती आहेत 1,684 एवढी पदं रिक्त आहेत ते. आता याच्यामध्ये जर सांगितल्यानुसार काय आहे की बघा एस-टी-एफ-टी असतं, जे म्हणजे की स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतं. या पदाकरिता जर बघितलं तर टोटल 9,677 प्लस 188 9,775 85 एवढी पदं काय केली की रिक्त दाखवलेली आहेत त्यांनी. आता ही आर-टी-आय तर दर महिन्याला, दर 15 दिवसाला पडतात विद्यार्थ्यांचे. आता आपले प्रयत्न काय असले पाहिजे? सगळ्यात पहिलं तर प्रयत्न काय असले पाहिजे? तर प्रयत्न मी सांगतो 2 प्रकारे प्रयत्न झाले पाहिजे. एक तर आहे प्रशासकीय स्तरावरती प्रयत्न
प्रशासकीय स्तरावरती म्हणजे त्याला थोडक्यात आपण अधिकारी लेवल म्हणू. अधिकारी लेवल. आता हे थोडासा मला लिहिण्याचा थोडा इश्यू आहे इथे, माझ्या टॅबमध्ये थोडा इश्यू आहे, त्यामुळे तसं होत आहे. आणि दुसरं आहे राजकीय. राजकीय आता हे थोडासा तुम्ही समजून घ्या, थोडंसं लिहिण्याचा थोडा इश्यू आहे, त्यामुळे हे असं होत आहे. अधिकारी स्तरावरती आणि राजकीय स्तरावर. आता अधिकारी स्तरावरती काय असतं बघा, सांगतो तुम्हाला. एखादी कुठली जाहिरात ज्यावेळेस येत असते, तर जाहिरात काय करते की सामान्य प्रशासन विभाग जो म्हणतात, ज्याला की गॅड म्हणतात. ओके, गॅडकडे काय करते की मागणी गॅड करते की हे करतं पहिलं तर तुम्हाला काय करते कॅटेगरीनुसार किती रिक्त पदं कशी जातात ते करतं, आणि त्याच्यानंतर हे विभाग गॅडकडे पाठवतं. आणि त्याच्यानंतर बघा की काय होतं की एक फायनान्स डिपार्टमेंट जे असतं, तर ते काय करते की आपलं महसूल पाहतं आणि त्याच्यानुसार काय करतं की याला परवानगी देतं. त्याच्यानंतर काय होतं की जाहिरात निघते. आता याच्यासाठी आपल्याला अधिकारी स्तरांवरनं आणि राजकीय स्तरांवरती जे मंत्री आहेत, आता सध्या मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार हे जे वनमंत्री आहेत, ते यांच्या मागे लागायला लागेल पहिलं. आणि त्यांना सांगायला लागेल की एवढ्या जागा रिक्त आहेत, लक्षात घ्या, एवढ्या जागा रिक्त आहेत, RTI नुसार माहिती भेटली आहे, एवढ्या जागा रिक्त आहेत. आणि त्यांच्या याच्यानुसार काय करेल की अधिकाऱ्यांवरती थोडासा प्रेशर क्रिएट करून थोडंसं त्यांना समजावून आपल्याला काय करलं की हे जाहिरात लवकर लवकर काढायला लागणार आहे. अधिकारी लेवलवरती जे निवेदन द्यायचं काम आहे ते काय करेल की मी करेल, मी नागपूरचा असल्यामुळे मी ते प्रयत्न करू शकतो. राजकीय स्तरावरती काय करायला लागेल आपल्याला, जिथं कुठं मंत्री येतात त्या ठिकाणी कुठलेही मंत्री असू दे, तर तुम्ही काय करायचं आहे की तुमचे जे आमदार असतील, तुमचे जवळपासचे खासदार असतील, त्यांना काय करा की या मंत्री साहेबांचा फोन द्यायचा आणि त्यांना ही एवढी जेवढी जागा रिक्त आहे त्यांची जाहिरात कधी काढता, किंवा त्यांच्याकडनं निवेदन त्यांना पाठवायला व्हायचं त्यांच्या लेटर हेडवरती. ओके, त्याचा फॉर्मॅट तुम्हाला मी देईल लवकरच, की हे जे निवेदन आहे त्याचं काय करेल की फॉर्मॅट देईल, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की हे निवेदन द्यायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर जागा कशा निघतील त्यासाठी काय करतील की प्रयत्न करता लागणार आहे. तर ही माहिती होती, दररोज मी अपडेट देत राहीन असे. तर ही माहिती होती सध्याची. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून की जास्तीत जास्त मित्रांना याच्याबद्दल माहिती होईल आणि फायदा होईल. धन्यवाद.